सो तुम्ही खूप कॅफे बघितले असतील वेगवेगळ्या डिझाईनमधले वेगवेगळ्या याच्यामधले. बघा रोहित शर्माचा फॅन आहे फुला. सो फुल क्रिकेटचे हे आहेत त्या प्रकारे. बिग फॅन रोहित शर्मा. सो त्यांनी पूर्ण कॅफेच त्याच्या याचा करून टाकला. बघा एक नंबर. सगळे रोहित शर्माचे फुल फोटो दिसतील. कॅफेच्या इकडे जाता ना आपल्याला एक प्लेस दिसली, एक नंबर केली आहे. फुल भारी प्लेस केली आहे. कॅफेला जात होतो तर जाता आता एक प्लेस पण बघा शाहपूरची आहे. एक नंबर केलं भारी. महाराजांना बघा प्रॉपर असं हे केलं इकडे. हॅशटॅग शहापूर. हॅशटॅग द कॅफे. सो मित्रांनो एक नंबर प्लेस आहे. नक्की या एकदा विजिट करा तुम्ही. फुल भारी प्लेस आहे. सो नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे शहापूरला. तो शहापूरला एक वेगळीच प्लेस मला बघायला भेटली. सो तुम्ही खूप कॅफे बघितले असतील वेगवेगळ्या डिझाईनमधले वेगवेगळ्या याच्यामधले. बघा रोहित शर्माचा फॅन आहे फुला. सो फुल क्रिकेटचे हे आहेत त्या प्रकारे. बिग फॅन रोहित शर्मा. सो त्यांनी पूर्ण कॅफेच त्याच्या याचा करून टाकला. बघा एक नंबर. सगळे रोहित शर्माचे फुल फोटो दिसतील. एक नंबर असंही गेलं. हा कॅफेचा ओनर रोहित शर्माचा खूप मोठा फॅन आहे. एक नंबर मस्त कॅफे केला नाही पूर्ण. शहापूरमध्ये आलं तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा. थोडं आतमध्ये आहे मार्केट एरियामध्ये, बट भारी केला नाही प्लेस. एक नंबर आहे. वरती पण आहे, तुम्हाला चला दाखवतो वरती पण कसं आहे ते. सो आवडला मला. एक नंबर असा प्लेस आहे. पूर्ण त्यांना म्हणजे क्रिकेटचे आपण कसं थीम ठेवतो त्या टाईपमध्ये असं आहे. हे बघा फुल पोस्टर लावलं सगळीकडे. एक नंबर. सो भारी प्लेस केली भारी. शहापूर. ॲड्रेस वगैरे हवं असेल तर मला कमेंट करा, मी सांगतो तुम्हाला कुठे आहे प्रॉपर हे लोकेशन. आणि पर्सनल म्हणजे हे करायचं असेल प्रायव्हेट तर त्यांनी प्रायव्हेट सेक्शन पण केलं आहे. सो हे बघा हे असं प्रायव्हेट सेक्शन आहे, बट प्रायव्हेट सेक्शनमध्ये पण क्रिकेटर लोकांचे सर्व हे आहेत. हे बड्डेचं वगैरे सगळं डेकोरेशनचं त्यांनी केलं नाही. अशा बरं रोहित शर्माचा फोटो बघा. रोहित शर्मा पण तुझा ब्लॉग गेला ना एक नंबर. एवढा मोठा फॅन मला वाटत नाही कुठे असेल की त्यांनी डायरेक्ट रोहित शर्माचा कॅफेच ओपन केला त्या नावाने. सो भारी आहे. शहापूरला आला तर नक्की तुम्ही इकडे व्हिजिट करा मित्रांनो. एक नंबर आहे लोकेशन. याने प्लेस मस्त बनवलं. याचा मेन्यू कार्ड पण एक नंबर आहे. सो याचा मेन्यू कार्डमध्ये पण पूर्ण बघा द हॅशटॅग रोहित शर्मा कॅफे. मेन्यू कार्ड पण मस्त आहे याचा. म्हणजे पूर्ण त्याने असं थीम बनवलं ना की फुल रोहित शर्मा. म्हणजे एवढा बिग फॅन मी बघितला नाही की डायरेक्ट त्याने कॅफेज ओपन केला पूर्ण. तेव्हा समोर पण रोहित शर्माचं हे आहे, तुम्हाला इकडनं जवळून दाखवतो. मुमेंट्स बघा म्हणजे त्याने किती मुमेंट्स लावले तिकडे. रोहित शर्मा आणि त्याची वाईफ. विराट कोहलीचे पण आहेत आपल्या इकडे पोस्टर, बट तो खूप मोठा फॅन आहे. बट हे प्रूव्ह होतं की काय काय जण असतात ना की ते असं म्हणजे नॉर्मली जे फॅन्स असतात आणि हटके फॅन्स असतात. सो हा जरा हटके फॅन्स आहे. त्यांनी एवढं पूर्ण हे बनवून टाकलं. सो व्हिडिओ ना जरा तुम्ही जर कोण कॉन्टॅक्टमध्ये असेल रोहित शर्माच्या तर त्यांच्यापर्यंत पाठवा. जर तुम्ही कोण चुकून मुकून जरी आमचे व्हिडिओ बघितलात आणि जर तुम्हाला वाटलं की रोहित शर्मापर्यंत पोचली पाहिजे व्हिडिओ, सो गाईज नक्की पाठवा रोहित शर्माला. लोगो बघा त्याचा. द हॅशटॅग 45 कॅफे स्नॅक्स अँड वाईब्स. एक नंबर. सो जबरदस्त आहे जबरदस्त. आम्ही इकडे ना व्हेज मोमोज आणि नॉनव्हेज मोमोज हे केले ऑर्डर केली. सो त्याने बघा ना बॅटच्या शेपचीच बरोबर प्लेटिंग केली आहे. म्हणजे प्रॉपर बोलतात ना असा वरच्यावरती फॅन नाही, पूर्ण त्याने केलं आहे ते लास्टपर्यंत. म्हणजे बोलतात ना हवं तसं केलं आहे. एक नंबर आहे. पूर्ण भारी आहे. अजून मी तुम्हाला पुढे सांगेन कसं काय ते. सो व्हिडिओ बघत राहा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. आणि असेच अजून वेगवेगळ्या प्लेसेस आणि हिडन हिस्टॉरिकल जागा जर तुम्हाला पाहिजे असेल तर पेजला सबस्क्राईब करा. व व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आणि हा व्हिडिओ जर रोहित शर्मापर्यंत पोहोचून दे. खूप मोठा फॅन आहे कॅफेचा ओनर. सो धन्यवाद.